सामान्य नागरिकांची कामे हेतुपुरस्सर अडवली जातात, वेळेत होत नाही, अशा असंख्य तक्रारी याआधी दापोली भूमी अभिलेख कार्यालयाबाबत सुरू होत्या। आता दापोलीतील नागरिकांच्या तक्रारीत एका लेखी पत्राची भर पडली असून या कार्यालयातील अधिकारी थेट पैशाची मागणी करतात। अशा आशयाचे पत्र दापोलीतील काही नागरिकांनी महसूल तथा गृहराज्यमंत्री योगेशजी कदम यांना लिहिले आहे। त्यामुळे दापोली भूमी अभिलेख कार्यालय हे निश्चितपणे चौकशीच्या फेऱ्यात येणार अशी सर्वत्र चर्चा आहे। दापोलीतील प्रत्येकाच्या मुखी आहे। मोजणीची तारीख लावणे, नकाशा काढणे, मोजणी करणे इत्यादी कामांसाठी चलन भरणे, कजाबची प्रकरणे प्रलंबित ठेवणे इत्यादी कामांसाठी टाळाटाळ केली जात आहे, असे अर्थात नमूद करण्यात आले असून या अर्जात एका अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेखही करण्यात आलाय। या कार्यालयात अनेकदा इथली कागदपत्रे ही पक्षकार हाताळत असून याबाबत अजूनही कोणतीही माझ्याकडे तक्रार आलेली नाही। मात्र येणाऱ्या नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याबाबत लक्ष दिले जाईल अशी माहिती उपअधीक्षक संभाजी मोतीबोने भूमी अभिलेख कार्यालय दापोली यांच्याकडून ग्वाही म्हणून मिळाली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, दापोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।